तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राज्यसभेच्या खासदारकीपदी निवड झाल्यानंतर ज्योती वाघमारे पहिल्यांदा शिर्डीत येत आहेत आणि साईबाबांचं दर्शन घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे। खरं तर संपर्क प्रमुखपदी त्यांची अहिल्यानगर जिल्ह्याच्या निवड झालेली आहे। आज तुम्ही तुमचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत विचार विमर्श केला। आगामी निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अहिल्यानगरमध्ये बाकी आहे। कशा पद्धतीने बघताय पुढच्या निवडणुका? खरं तर कालच राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली आणि मला वाटतं की शिर्डीच्या लोकसभा संपर्क प्रमुखपदी माझी नियुक्ती होणं बाबा का बुलावा आया है म्हणून शिर्डीला आलेली आहे। कालच शपथ घेतली पण एका दिवसाची सुद्धा विश्रांती न घेता लगेच कामाला लागले। आज आमचे आमदार आदरणीय अमोलदादा खताळ आणि त्याचबरोबर सर्व जिल्हा प्रमुख आणि सर्व महिला आघाडी, युवा सेना सगळ्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहामध्ये बैठक संपन्न झाली। 2029 जरी लांब असलं तरी शिवसैनिकांनी आतापासून कंबर कसलेली आहे। त्यामुळे मतदार यादीवरती काम करणं असेल, BLAची नेमणूक असेल, कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण असेल, पुढच्या जनगणनेची कामं असतील, या सगळ्यांच्यासाठी अत्यंत संघटनाबद्ध पद्धतीनं माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत। त्याचबरोबर आमचे तरुण आणि अभ्यासू खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या मेहनतीला तंत्रज्ञानाची सुद्धा जोड, प्रशिक्षणाची सुद्धा जोड दिली जाते। त्यामुळे येणाऱ्या 2029च्या निवडणुकामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवाच फडकणार ही नक्की खात्री आहे। एकीकडे अमोलजी खताळ आहेत, संगमनेरमधून आमदार आहेत, त्यानंतर विठ्ठलराव लंगे नेवाशातून आहे आणि अशामध्ये 2 आमदार जे आहेत तुमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात उत्तर भागामध्ये आहे, तर त्या पद्धतीने त्यांच्यावर काय जबाबदारी आहे? खरं तर आमचे दोन्ही आमदार माननीय अमोलदादा खताळ असतील किंवा माननीय विठ्ठलरावजी लंगे असतील, ते या जिल्ह्याचे शिवसेनेचे राम लक्ष्मण आहेत। त्यामुळे त्यांच्या खांद्यावरती अत्यंत समर्थ पद्धतीनं ते साखर सम्राटांचं वर्चस्व असणारा जरी हा जिल्हा असला तरी एक सर्वसामान्य शिवसैनिक किती ताकदीनं उभा राहू शकतो आणि जेव्हा शिवसैनिक लढतो तेव्हा त्याच्या पाठीशी एकनाथ शिंदे साहेब हे खंबीरपणे उभे असतात, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपल्याला अमोलजी खताळ यांच्याकडे बघावं लागेल। आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील यांचा सर्वांना सुसंवाद साधत सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा स्वभाव हा आमच्या संघटना बांधणीसाठी आम्हाला अत्यंत उपयोगी पडणार आहे। त्याच्यामुळे या सगळ्यांच्या म्हणजे मी त्यांना आत्ताच सांगितलं की मी केवळ संपर्क प्रमुख म्हणून नाही आले, मी बहीण म्हणून आली आहे। त्यामुळे या माझ्या दोन्ही भावांची मदत मला पावला पावलावर लागणार आहे। संघटनात्मक दृष्टिकोनातून पण संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। अनेक जण शिवसेना शिंदे गटात यायला तयार आहे, इतर पक्षातले आहेत, तर जे शिवसेना शिंदे गटाबरोबर येणार आहेत त्यांच्यासाठी काय तुमचे? खरं तर आपण एक बघताय की माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाची जादू इतकी आहे की त्यांच्या नेतृत्वाच्या मोहिनीखाली आज जेव्हापासून ते मुख्यमंत्री झाले दररोज प्रवेश शिवसेनेमध्ये होत आहेत। सगळ्यात जास्त प्रवेशाचा ओढा कार्यकर्त्यांचा जर कुठल्या पक्षात असेल तर तो शिवसेनेमध्ये आहे। इथे सुद्धा अनेक प्रवेश होणार आहेत, वेगवेगळ्या पक्षातले लोक इच्छुक आहेत, आम्ही त्या संदर्भातली चर्चा केलेली आहे। येणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय मिळेलच, परंतु त्यासोबतच पक्षाच्या सुरुवातीपासून काम करणारे जे जुने शिवसैनिक आहेत त्यांच्यावरती सुद्धा कुठलाही पद्धतीचा अन्याय न होता त्यांनाही सन्मान दिला जाईल अशा पद्धतीचा समन्वय आम्ही सगळे मिळून ठेवू। आपण महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो नेहमी ऐरणीवर येत असतो। या बंधुखराच्या माध्यमातून अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालं, शिर्डीमध्ये देखील त्याची जी मालमत्ता आहे गैर मार्गातून कमवलेली ती समोर आली। काय बघता तुम्ही एक महिला खासदार म्हणून? खरं तर मन अत्यंत व्यथित होतं। एका बाजूला प्रचंड संताप येतोय की ज्या महाराष्ट्राला शिवछत्रपतींची परंपरा आहे त्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली एखादा भोंदू बाबा जर शेकडो महिलांच्या अब्रूशी खेळत असेल तर प्रचंड राग येतो, संताप येतो। कधी कधी तर इतका राग येतो की कायदा बिदा बाजूला ठेवावा आणि त्या खराचं मुस्काट फोडावं इतका राग येतो। पण आम्ही संविधान मानतो, कायदा मानतो आणि आम्हाला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिलाय की निष्पक्ष पद्धतीने तपास होईल, सत्य बाहेर येईल आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास समिती काम करते आहे त्या तेजस्वी सातपुते यांचं काम मी सोलापुरात बघितलेलं आहे। एक महिला आहेत, अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि त्या चांगल्या पद्धतीने तपास करतील याचा मला विश्वास आहे। परंतु मला एवढंच वाटतं की याच्यानंतर कुठल्याही नराधमाची वाकडी नजर महाराष्ट्राच्या महिलांवर पडली नाही पाहिजे, अशा पद्धतीनं त्या खराची वरात निघाली पाहिजे। आपण दीपक केसरकर बोलले होते की त्याचं बाह्यरूप जे आहे ते माहीत होतं, आंतररूप माहीत नव्हतं। त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि केसरकर त्या ठिकाणी गेले, मात्र आता त्या कॉल रेकॉर्डिंग जे आहेत CDR जो आहे तो दमाने यांनी मांडला आहे। दुसरीकडे आमदारही आरोप करतायत की नेमकं त्यांनी संभाषण काय केलं। तुम्ही आमदारांच्या आरोपांकडे कसं? हे बघा, कुणाच्याही आरोपांना आम्ही जास्त किंमत देत नाही,
कारण कर नाही त्याला डर कशाला. बऱ्याच वेळेला होतं असं की आता आम्हीही कार्यक्रमात आलो, अनेक लोक येतात, अनेक लोक भेटतात, अनेक लोक फोटो काढण्याला विनंती करतात. प्रत्येकाच्या तर कपाळावर लिहिलेलं नसतं किंवा आम्ही कोणाला तुझं कॅरेक्टर सर्टिफिकेट दाखव बाबा नंतरच मी तुझ्याशी फोटो काढते असं नाही बोलू शकत. मी तर एक महिला आहे. अनेक जण कामाच्या निमित्तानं मला फोन नंबर मागतात, मलाही त्यांना नंबर द्यावे लागतात. अनेक ओळखीच्या लोकांचेही कॉल येतात लोकप्रतिनिधी म्हणून आणि अनोळखी लोकांचे सुद्धा कॉल येतात आणि लोकप्रतिनिधींना ते कॉल उचलावे लागतात. मग मला सांगा, जर अशा पद्धतीनं केवळ फोन आला म्हणून जर गुन्हेगार ठरवलं तर लोकप्रतिनिधींनी फोनच करायचे नाहीत का? मग आपला नंबर मुख्यमंत्री असताना ज्यांनी सर्वसामान्यांसाठी अवेलेबल ठेवला ही चूक होती का? आणि जो एवढा मोठा आगडोम केला जातोय, मला सांगा, मला प्रश्न विचारायचे आहेत आणि अत्यंत जबाबदारीने विचारायचे आहेत. एका अनोळखी नंबरवरून आलेला व्हॉट्सॲप, त्याच्यावरती इतका विश्वास तुम्ही कसा काय ठेवू शकता? तुम्हाला ज्या व्यक्तीने माहिती पाठवली ती व्यक्ती अधिकृत आहे का? आणि जर ती व्यक्ती अधिकृत आणि विश्वासार्ह असेल तर त्या व्यक्तीचं नाव जाहीर करा. तुमच्या माहितीचा सोर्स कुठला आहे जाहीर करा. जर तुम्हाला ते कॉल रेकॉर्ड आलेले आहेत ते ऑथेंटिक आहेत का? आपण ते पोलिसांच्याकडून तपासून घेऊन खातरजमा केलेली आहे का की ते कंपनीकडून मिळालेले आहेत? जे कॉल रेकॉर्ड हे पोलिसांना लवकर मिळत नाहीत, तपास अधिकाऱ्यांना मिळत नाहीत, ते दमानी यांच्याकडे कुठून आले, त्यांचा हेतू काय होता? आणि त्याचबरोबर मला या ठिकाणी विनंती करायची आहे की कुठलं, आणि त्या जे सांगतात ना की मी AI कडनं माहिती घेतली, दादा तुमच्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे, तुम्ही ओपन करा, ChatGPT ओपन करा, जेमिनी ओपन करा, कुठलाही AI ओपन करा, डिस्क्लेमर आहे AI कॅन मेक मिस्टेक्स. मग अशा पद्धतीच्या कन्फ्युजिंग सोर्सच्या माध्यमातून आलेल्या माहितीवरून अशा व्यक्तींवरती जर आरोप केले जात असतील तर मला वाटतं थोड्या दिवसांनी खोदा पहाड निकला चुहा अशी परिस्थिती होईल. आणि याच्यामध्ये तर सगळ्या पक्षांचे लोक आहेत, सगळ्या पक्षांचे आहेत, मी नावं नाही घेणार, तुम्हाला माहिती आहे. मग तरीसुद्धा असं का टार्गेट केलं जातं? मला वाटतं की जगाचा इतिहास आहे की काही अतृप्त आत्मे हे नेहमी पवित्र आत्म्यांना त्रास देत असतात. अतृप्त आत्मे जे आहेत ते नेहमीच अतृप्त आत्मे जे आहेत ते तृप्त आत्म्यांना त्रास देत असतात असं ज्योती वाघमारे यांनी म्हटलेलं. आणि दमानी यांकडे हा CDR कुठून आला हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तर आंदोलनाचे जे आरोप आहेत त्यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. कॅमेरा पर्सन संतोष मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.